ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या एका सुंदर नवीन विषयाला सुरुवात करते. चॅनेलवरती प्रथम येत असाल, पहिल्यांदाच आला असाल तर आपले चॅनेल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर माझ्या आवडत असतील, माहिती आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. तर बघा, उद्या आहे दुर्गाष्टमी आणि घरातल्या महिलांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे घरात सुख, शांती, लक्ष्मी नांदायला सुरुवात होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करेल हा एक उपाय. पूर्णपणे दारिद्र्य जे आहे, गरिबी जे आहे ती नष्ट होईल आणि घरामध्ये अतिशय आनंद वातावरण हे तयार होईल. तर या नवरात्रीच्या काळामध्ये आपण जे काही उपाय करत असतो ते यासाठी करत असतो की आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर या सर्व गोष्टींचा वर्षाव व्हावा. आणि ज्यांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे सर्व भरपूर प्रमाणात यावं, अशा महिलांनी हा उपाय करायचा आहे. नवरात्रीच्या 9 रात्री ज्या असतात त्यामध्ये दुर्गाष्टमीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. 9 दिवसामध्ये तुम्हाला जर अजिबात कोणतीच सेवा करणं जर कुलदेवीची शक्य झाली नाही तर तुम्ही दुर्गाष्टमीला कोणतीही एक सेवा जरी केली तरी देखील तुम्हाला पूर्ण नवरात्रीचे, पूर्ण 9 दिवसांचे फळ हे प्राप्त होतं. अशी ही दिव्य महाअष्टमी देखील म्हटलं जातं. दुर्गाष्टमीला महाअष्टमी देखील म्हणतात आणि या दिवशी वेगवेगळ्या सेवा केल्यामुळे आपली कुलदेवी ही प्रसन्न होत असते. मग तुम्ही जसं की मी उपाय सांगितले आहेत, पहिल्यापासून नवरात्री चालू झाल्यापासून मी जे उपाय सांगत आलेले आहे ते उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता. आतापर्यंत जर तुम्ही केले नसतील तर तुम्हाला खरंच खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव हा येईलच येईल. तर उद्या काय करायचं आहे, उठल्यानंतर प्रथम महिलांनी आपला जे तळहात आहेत ते एकत्रित करायचे आहेत, जुळवायचे आहेत आणि तळहातांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि तळहातांचं दर्शन घेत असताना माझ्या हातांमध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि विष्णू यांचा सहवास आहे. मी जे काम करते, मग ते अन्न असो किंवा कोणतंही तर काम असो, त्या कामामध्ये मला खूप यश, मान, सन्मान ही माझी कुलदेवी देत आहे आणि मी कुलदेवीची अतिशय आभारी आहे की तिने मला या कुळामध्ये जन्म दिला, राहण्याची संधी दिली, जीवन जगण्यासाठी, उपजीविका करण्यासाठी तिने मला साधन दिलं असं म्हणायचं आणि नमस्कार करायचा आहे. नंतर उठल्यानंतर प्रथम तर तुम्हाला लांबूनच, लक्षात ठेवा, उठल्यानंतर पहिल्यांदा एक तर तुम्ही हाताकडे बघून ही प्रार्थना करायची आणि ही प्रार्थना झाल्यानंतर नमस्कार करायचा. तळहात दोन्ही एकमेकांवरती जोरात घासायचे आहेत, रफ करायचे आहेत 3-4 वेळा आणि नंतर हे जे तळहात आहेत ते तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती फिरवायचे आहेत 2 वेळा. 2 वेळा फिरवल्यानंतरच तुम्हाला अतिशय शांत झालेलीची जी आपण म्हणतो ना भावना, फिलिंग ही येते स्वतःमध्ये. म्हणजे तुम्ही तो अनुभव घेऊ शकता. अतिशय शांत आणि प्रसन्न वाटायला सुरुवात होतं एवढ्याशा उपायाने. आणि नंतर आपल्याला लांबूनच आपल्या देवघराचं दर्शन घ्यायचं आहे. लांबूनच घ्यायचं आहे, जवळ अजिबात जायचं नाही, लांबूनच देवघराचं दर्शन घ्यायचं आहे. असं जर करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या देवाचा फोटो देखील पाहू शकता. मात्र इतर कोणतेही म्हणजे व्हॉट्सअप अजिबात उघडायचं नाही उद्याच्या दिवशी. आता हे सकाळचं झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाजवळ जायचं आहे. दरवाजा उघडायचा आणि उघडल्या श्री कुलदेवे नमः हा मंत्र मोठ्याने 3 वेळा म्हणायचा आहे. आणि नंतर आपला जो मुख्य उंबरठा आहे त्याला आतूनच नमस्कार करायचा आणि थोडंसं पाणी त्या उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. मग तुम्ही हळद पाणी देखील शिंपडलं तरी चालेल आणि नसेल तर साधं पाणी जरी शिंपडलं तरी देखील चालेल. नंतर तुम्हाला ज्यावेळी तुम्ही आंघोळीला जाल त्यावेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येक महिलेने, तुमच्या घरात कितीही महिला असो, मुली असो, त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे लक्ष्मी माता, आपली कुलदेवी माता म्हणजे राजलक्ष्मी माता जे आपण म्हणतो ना, महाकाली, महासरस्वती, या सर्व महाअंबिका ज्या आहेत त्या पूर्णपणे आपल्यावरती प्रसन्न होतात. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांचं रूप जे जगदंबेचं आहे, जे दुर्गा मातेचं आहे, जे 9 दुर्गा आहेत त्या आपल्यावरती प्रसन्न होतात. आपली कुलदेवी ही प्रसन्न होते आणि घरात सुख, शांती, वैभव, ऐश्वर हे नांदायला सुरुवात होतं. तर या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला
गुलाबाचे जे अत्तर आहे त्याचे 2 थेंब टाकायचे आहेत आणि 2 थेंब टाकत असताना एवढंच म्हणायचं आहे की आजपासून माझ्या घरात सुख, शांती, ऐश्वर्य सर्व काही वाढीस लागणार आहे, लक्ष्मी नांदायला सुरुवात होणार आहे, माझ्या घरी लक्ष्मी ही येणार आहे असं म्हणायचं. आणि नंतर हे जे अत्तर आहे ते तुम्ही ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा तुम्ही आंघोळीला सुरुवात करायची आहे. आंघोळीला सुरुवात करताना पहिला जो तांब्या असेल भरलेला, मग घ्या किंवा तांब्या घेत असाल तुम्ही, जे काही वापरत असाल साहित्य, जे पहिलं भांडं तुम्ही भरून घ्याल पाण्याचं ते पहिल्यांदा आपल्या नाभीवरती ओता आणि नाभीवरती म्हणजे आपल्या बेंबीवरती ओतायचं आहे. ओतत असताना आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि माझ्या घरात सुख, शांती, ऐश्वर्य, लक्ष्मी नांदू देत एवढीच प्रार्थना कुलदेवीला करायची आहे. ही प्रार्थना तुम्हाला 3 वेळा करायची आहे आणि पुन्हा संपूर्ण आंघोळ करायची आहे. आता ज्यांच्याकडे हे अत्तर नसेल यांनी काय करावं तर त्यांनी की नाही एक गुलाब आणायचा आहे आणि तो गुलाब साध्या पाण्यामध्ये ठेवायचा आहे आणि नंतर ते पाणी गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे. नंतर एका गाळणीने तुम्ही गाळून घेऊ शकता आणि नंतर हे जे पाणी आहे ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. हा उपाय सर्वांनी करा. सर्वांच्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य या उपायामुळे नष्ट होईल. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी एका वर्षाच्या आत खूप म्हणजे खूप श्रीमंत व्हावं, एवढं श्रीमंत व्हावं की माझ्या ज्या इच्छा आहेत, माझ्या ज्या अपेक्षा आहेत, माझं जे कर्तव्य आहे कुटुंबाप्रती ते सर्व मी व्यवस्थित पार पाडावं, यासाठी आपल्याला काय लागतो? पैसा लागतो. मग तुम्हाला जर वाटत असेल की त्या पद्धतीचा पैसा तुमच्याकडे यावा तर उद्या दुर्गाष्टमीपासून तुम्हाला हा उपाय सलग 21 दिवस करायचा आहे. ज्यांना 21 दिवस करणं शक्य नाही त्यांनी फक्त उद्या करा. 12 तासात तुम्हाला रिझल्ट अनुभव खूप छान येणार आहेत आणि अनुभव यायला लागले की तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा. मात्र या नवरात्रीपासून जर केला तर तुमचं सोन्याहून पिवळं होईल. नाही करू शकत तुम्ही रोजच्या रोज तर तुम्हाला प्रत्येक दुर्गाष्टमीला, उद्याच्या नवरात्रीची जी दुर्गाष्टमी आहे त्या दिवशी करायचं आहे आणि नंतर प्रत्येक महिन्यात दुर्गाष्टमी येते. अमावस्या झाल्यानंतर 8व्या दिवशी ही दुर्गाष्टमी असते. मग हे लक्षात ठेवा किंवा कॅलेंडर जे आहे त्याच्यावरती लाल गोल करा आणि रोजच्या रोज तुम्हाला हे जे 2 अत्तरचे थेंब आहेत ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत. आता ज्यांना पिरियड, सुतक असं काही असेल तर त्यांनी हा उपाय केलेला चालेल का? तर हो चालेल. मात्र हे जे अत्तर आहे की नाही, हे जे अत्तर आहे ते अजिबात देवासाठी वापरू नका. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, देवाचं दर्शन घ्या आणि आपल्या उंबरठ्याला नमस्कार करा. तर हे 2 उपाय नाही करायचे, फक्त आंघोळीच्या पाण्यामध्ये मग तुम्ही या पद्धतीने अत्तर किंवा गुलाबजल टाकू शकता. त्या पिरियडच्या काळामध्ये, त्या जे तुमच्याकडे सुतक वगैरे सोयर असेल अशा काळामध्ये देवाचं कोणतंही काम करायचं नाही. मात्र तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये हे नक्कीच टाकू शकता. आणि ज्यांना खरंच असं वाटत आहे आपली परिस्थिती सुधारावी त्यांनी प्रत्येकाने हा उपाय नक्की करावा. आजची माहिती ही एवढीच होती. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.